इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी असंख्य वर्ब तयार करणं, त्याचे सगळे फॉर्म तयार करणं हे आवश्यक आहे का? नक्कीच नाही. कारण तुम्हाला माहिती नसेल कदाचित, परंतु क्रियापद जी आहेत ती असंख्य आहेत. मुख्य क्रियापद असंख्य आहेत. मग ह्या असंख्य क्रियापदाचे सगळे फॉर्म, कोणते कोणते शब्द कुठे वापरायचे, हे सगळं आपल्याला सगळं आवश्यक आहे का? तर बिलकुल नाही. तर त्यातला कोणता भाग आवश्यक आहे, म्हणजेच कोणते क्रियापद आवश्यक आहेत इंग्रजी बोलण्यासाठी, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे, कारण यामधले जे क्रियापदाचे रूप असतात ते रूप जर तुम्हाला निश्चित समजले तर तो शब्द नेमका कुठे वापरायचा, व्याकरणच्या दृष्टीने इंग्रजी बोलत असताना तो शब्द कुठे वापरायचा हे तुम्हाला क्लिअर कळेल. चला तर मग बघूया. पहा, पहिले तर सुरुवात आपण वर्ब म्हणजे काय यापासून करूया. सो वर्ब म्हणजे असा शब्द असो, साध्या आणि सोप्या भाषेत सांगते, कारण आपण फक्त इंग्रजी बोलण्यासाठी कोणतं ग्रामर आवश्यक आहे तेच आपण पाहणार आहोत. सो यासाठी आवश्यक कोणता भाग आहे, तर वर्ब म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की कृती पूर्ण करणारा शब्द, ऍक्शन पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो मेन वर्ब. ओके. सो हे वर्बचे दोन भाग आहेत, दोन प्रकार आहेत. तो एक असतो मेन वर्ब आणि दुसरा असतो हेल्पिंग वर्ब. हे जे तुम्हाला इथे मी बोर्डवर दिलेले दिसत आहेत, तर हे सगळे आहेत हेल्पिंग वर्ब. आता हेल्प या शब्दावरून तुम्हाला हे पटकन समजतील की हे मदत करायला येतात. याचं वैशिष्ट्य दुसरं एक असं आहे की हे स्वतः हेल्पिंग वर्ब सुद्धा आहेत आणि ते स्वतः मेन वर्ब म्हणून सुद्धा येतात. ते कसे येतात काय नाही हे आपण डे बाय डे इंग्रजी बोलायला शिकण्याचा जो आपला क्लास आहे, स्पोकन क्लास, त्यामध्ये आपण हे शिकणारच आहोत. तर आता हा हेल्पिंग वर्ब म्हणून कशा पद्धतीने येतात, कुठलाही वर्बचा अभ्यास करत असताना आपल्याला टेन्स जो आहे तर त्याचं कंपॅरिझन करणं गरजेचंच आहे. कारण वर्ब म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तो टेन्सच सांगतो. तर टेन्स म्हणजे काय आहे, तर टेन्स म्हणजे सुद्धा वर्बचेच फॉर्म आहेत. सो त्याच्यामुळे फार असं वेगळं नाही करता येत. तुम्हाला कदाचित माहित नसेल की टेन्स आणि वर्ब तुम्ही म्हणू शकता एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत, दोन बाजू आहेत. सो कोणतं महत्वाचं, तर दोन्हीही महत्वाचे. आणि टेन्स वरून वर्ब ओळखायचा का वर्ब वरून टेन्स ओळखायचा, जम्बलिंग होऊ नका. सो आता आपण पाहूया मग काय आवश्यक आहे. तर पहिले तर 3 टेन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे आपण बाकीच्या वर्ब कडे वळूया. आणि कोणते वर्ब महत्वाचे आहेत इंग्रजी बोलण्यासाठी हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, पहिले तर 3 टेन्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. पहिला जो टेन्स असणार आहे आपला तो प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे आत्ताचा, साधी सोपी गोष्ट आहे, म्हणजे आज आत्ता काय जे घडत आहे तो असेल प्रेझेंट. थोडक्यात लक्षात घेण्यासाठी कालच्या घटना, ओके, कालच्या घटना म्हणजे मागच्या ज्या घटना झालेल्या असतात, मग कालच्या असू शकतात, 1 तासापूर्वीच्या असू शकतात, 4-5 तासापूर्वीच्या असू शकतात, एक 5-10 मिनिटांपूर्वीच्या सुद्धा असू शकतात. म्हणजे ह्याच्या अगोदर होऊन गेलेल्या ज्या घटना असतात त्या असतात पास्ट मधल्या. मग आता फ्युचर काय असतो, तर पास्ट म्हणजे मराठीमध्ये माहिती तुम्हाला भूतकाळ, पण फ्युचर काय असतो, तर फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. आता म्हणजे नेमकं कसं समजायचं, तर एखादी गोष्ट पुढे होणार असेल, पुढच्या काळामध्ये 5 मिनिटानंतर असेल, 50 मिनिटानंतर असेल, उद्या असेल, परवा असेल, वर्षांनी असेल, केव्हाही पुढच्या काळात, तर पुढच्या काळासाठी आपण फ्युचर टेन्स वापरतो. क्लिअर. आता ह्या 3 वेगवेगळ्या टेन्स मध्ये हे जे हेल्पिंग वर्ब आहेत, मुख्य क्रियापदाला हे मदत करत असतात, ह्याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब्स. हे हेल्पिंग वर्ब्स हे आपल्याला इथे अशा प्रकारचे दिसतील बघा. हे प्रेझेंट मध्ये आपल्याला हे या मेथडने माहितीच असायला हवे, बऱ्यापैकी तुम्हाला ते आयडिया पण आहे. प्रेझेंट मध्ये एम इज आर येतं, पास्ट मध्ये वॉज वर येतं, ह्याला आपण टू बी चे क्रियापद म्हणतो. मोर करेक्टली इतकं असं सगळं तुम्हाला घोकंपट्टी करायची गरज नाहीये स्पोकन क्लासला, पण थोडं थोडं उडत उडत ह्या गोष्टी सगळ्या माहिती असणं गरजेचे असणार आहे. सो त्यासाठी आपण सांगतोय हे टू बी चे क्रियापद आहेत. प्रेझेंट मधले एम इज आर, पास्ट मध्ये वॉज आणि वर. आता इंग्रजी बोलण्यासाठी त्याला वेअर म्हणू नका, तर याला आपण उच्चार शिका वर, कारण प्रोनाउन्सिएशन मॅटर्स. ओके. सो बोलत असताना आपण प्रोनाउन्सिएशन पण योग्य शिकले पाहिजेत. सो वॉज म्हणा, त्यानंतर वेअर न म्हणता वर शब्दाचा उल्लेख करायला शिका. त्यानंतर फ्युचर मध्ये विल आणि शाल असे 2 क्रियापद येतात, परंतु
जेव्हा आपण बोलीभाषा वापरत असतो, आता आपण हे सगळं इंग्रजी बोलण्यासाठी शिकतोय. सो इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअल विल आणि शॅल हा असा वेगळा येत नाही, तर ह्या दोन्हीला एकत्रित इल शब्द येतो. जशा प्रकारे आय असेल आणि इथं अशा प्रकारे हे शॉर्ट फॉर्म लिहिलेला असतो, तर याला आईल अशा प्रकारे आपण वाचत असतो, आईल. सो आईल, हिल. सो ही असेल तर ही इल, ही हिल, हिल, ही इल, हिल. सो अशा पद्धतीनं याचे उच्चार जे आहेत ते याच्या पुढे अजून मी तुम्हाला जेव्हा इंग्रजी बोलायला आपण शिकू आपल्या क्लासमध्ये, तर हा आपला जो स्पीकिंग क्लास आहे, स्पीक इंग्लिश इन 21 डेज, या सिरीज मध्ये आपण ते पाहूया अजून जास्त चांगल्या पद्धतीनं. तुम्हाला आपण जेव्हा ओरली प्रॅक्टिस करू तेव्हा तुम्हाला ते अधिक चांगलं समजेल. फक्त इथे लक्षात ठेवा की याचे शॉर्ट फॉर्म हे आपण बोली भाषेत वापरत असतो. सेपरेटली विल, शाल असा शब्द जनरली आपण वापरत नाही बोलत असताना. ओके, बोलत असताना. मग तो इथे का शिकायचा, तर ग्रामॅटिकली लिहित असताना मात्र आपण बऱ्याच वेळेस विल आणि शाल सेपरेट लिहितो. सो त्यासाठी आपण हे असंही लिहितो आणि हे आपण आय शाल असंही लिहितो. सो याचा अर्थ आणि याचा अर्थ एकच असतो, पण बोली भाषेत आपण या मेथडनी वाचतो. लिहिताना आपण असंही लिहितो आणि असंही लिहितो, म्हणजे दोन्ही पद्धतीनं लिहितो. सो दोन्ही मेथड माहिती हव्या. आता तशाच प्रकारे हे जे क्रियापद आहेत हे आहेत टू हॅवचे क्रियापद. हॅव हॅज प्रेझेंट मध्ये, हॅड पास्ट मध्ये, विल हॅव, शॅल हॅव हे तुम्हाला फ्युचर मध्ये दिसतील. सो आता मेन प्रकार पहा. हे झाले आपले हेल्पिंग वर्ब. मी तुम्हाला सांगितलं मेन वर्ब. सो मेन वर्ब कोणते आहेत? सो मेन वर्ब नेमकं कशाला म्हणायचं, तर आपण जे काही कामं करतो, खातो, पितो, उठतो, बसतो, हे जे सगळे शब्द आहेत त्याला आपण मेन वर्ब म्हणतो. ओके. सो खाणे, ईट, झोपणे, स्लीप, गाणं ऐकणे किंवा गाणं म्हणणे, सो सिंग, ऐकणे, लिसन, हे सगळे काय आहेत? सगळे सगळे क्रियापद आहेत. याच्यामध्ये काही ना काहीतरी ऍक्शन आहेत. गाणं म्हणण्याची ऍक्शन आहे, पाहण्याची आहे, झोपण्याची आहे, खाण्याची आहे, उठण्याची आहे, बसण्याची आहे, उडी मारण्याची आहे, बोलण्याची आहे, ऐकण्याची आहे. दीज आर ऑल मेन वर्ब्स. याला इंग्रजीमध्ये येणारे सर्व शब्द हे मेन वर्ब आहेत. आता मेन वर्बची एक महत्त्वाची गंमत तुम्हाला इथं शिकणं गरजेचं आहे. बघा, आपण जेव्हा मराठीमध्ये सुद्धा साधं बोलतो तर त्यावेळेस आपण क्रियापद खूप वेगवेगळ्या मेथडने वापरतो. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो की मी खेळते, खेळते, मी खेळते, किंवा मी आता इथं बोलते, मी बोलते. पण सपोज मी म्हणत आहे की मी बोलत आहे, मी आता बोलत आहे, मी आता शिकवत आहे, म्हणजे नुसतं शिकवणे, शिकवते असं नाही म्हणत आहे मी. दुसऱ्या वाक्यात मी काय म्हणाले, मी शिकवत आहे. पण समजा मी म्हणाले की माझं हेल्पिंग वर्ब शिकवून झालं, मी हेल्पिंग वर्ब शिकवला. आता शिकवला म्हणजे बघा, शिकवणे, शिकवत आहे, शिकवला, शिकवून झालेला आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे शब्दप्रयोग आपण शिकणे या एका शब्दापासून वापरतो. म्हणजे हे वेगवेगळे फॉर्म आपण वापरत असतो वेगवेगळ्या आपल्या कृती दाखवण्यासाठी. आता हे अशाच प्रकारचे जे शब्द आहेत तर ते आपल्याला कृती दर्शवण्यासाठी इंग्रजीमध्ये सुद्धा येतात. तर त्याला आपण म्हणतो क्रियापदाची रूपे. काय म्हणायचं त्याला? क्रियापदाची रूपे. ठीक आहे. सो ही क्रियापदाची एकूण रूपे किती आहेत? तर ही क्रियापदाची एकूण रूपे आहेत 5. ओके. क्रियापदाची एकूण रूपं आहेत 5. आता हे 5 रूपं कशा पद्धतीने असतात ते आपण बघूया. जसं की बघा, त्याचे शब्द, त्याचे अर्थ हे पण आपण पाहणार आहोत. जसं बघा, प्ले आहे, प्लेड आपण शब्द वापरतो. बघा, प्लेड हा शब्द आपण 2 वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरत असतो. त्यानंतर आपण प्लेइंग हा शब्द वापरतो. तशाच प्रकारे आपण हा सुद्धा शब्द वापरतो. अर्थ कसे आहेत? या सर्वांचे जे अर्थ आहेत ते कशा पद्धतीने अर्थ असतात. सो याला आपण खेळणे किंवा खेळतो म्हणतो. खेळणे किंवा खेळतो याचा अर्थ असतो खेळला. नीट लक्षात घ्या. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे मी तुम्हाला स्पोकन इंग्लिशच्या दृष्टीने कसं आपल्याला क्रियापद लागणार आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी उपयोगाला येणार आहे. सो जसं तुम्ही नॉर्मली क्रियापद, क्रियापदाचे रूप वगैरे शिकता, हे तसला पूर्ण प्रकार डिटेल शिकायची गरज नाही.
हे या मेथडने एकदा का तुमच्या डोक्यात बसलं की बाकीचे सर्व वर्ब खूप सारे आहेत, असंख्य आहेत. मी सांगितल्याप्रमाणे या असंख्य क्रियापदाचे 5 फॉर्म कसे पाठ करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, खेळला. आता हे याचा अर्थ काय असतो मग ह्या ईडीचा? याचा अर्थ असतो खेळला आहे किंवा खेळला होता. ओके, म्हणजे याच्यात ऍक्शन पूर्ण झालेली असते. आणि आयएनजी मध्ये अर्थ असतो खेळत आहे. ओके, खेळत आहे म्हणजे त्याची ऍक्शन चालू असते. आणि इथे पण अर्थ असतो खेळतो. बघा, म्हणजे हे शब्द जे आहेत ह्या वेगवेगळे शब्दाचे रूप आहेत. हे शब्दांचे वेगवेगळे रूप आहेत आणि याला आपण म्हणतो क्रियापदाचे रूप, फॉर्म्स ऑफ वर्ब. सो याला म्हणायचं V1, V म्हणजे वर्ब, याला म्हणायचं V1. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्पोकन इंग्लिश साठी हे खूप महत्त्वाचं आहे. V1 to V5 हे फॉर्म आपल्याला समजायलाच हवे. ओके, हे कशा आणि कुठे वापरायचे हेही आपण समजून घेणार आहोत. सो खेळला हा फॉर्म असतो V2, हा असतो V3 फॉर्म. आयएनजी असलेल्या फॉर्मला म्हणायचं V4 फॉर्म आणि एस किंवा ES लागलेला असेल तर याला म्हणायचं V5 फॉर्म. आता हे फक्त प्रत्येक शब्दाचे असतात का? कोणत्या कोणत्या शब्दाचे असतात? आपण आणखी एक शब्द घेऊया. जसं की सपोज मी म्हणत असेल की चला समर वॅकेशन आहे तर काय करा? एन्जॉय करा. तर एन्जॉय म्हणजे खेळणे. मग याला काय करायचंय? याला लावायचा आहे ईडी. सो एन्जॉयला लावला मी ईडी. एन्जॉय हा पहिलाच शब्द घ्यायचा आहे. पुन्हा एन्जॉय याला पण इथं लावलेला आहे ईडी. सो थर्ड फॉर्म तयार करताना आपण पहिला शब्द घेतोय, सेकंड फॉर्मला पण ईडी लावतोय, थर्ड फॉर्मला पण ईडी लावतोय. पुन्हा हा पहिला फॉर्म घेतोय आपण आयएनजी लावत असताना. बघा, एन्जॉय याला आपण सिंपली काय करायचंय? त्याला आयएनजी लावा. सो याला आपण आयएनजी लावूया दिलेल्या मूळ शब्दाला. आता याला सिंपली आपल्याला यस लावायचंय. ओके, सो आपण काय करूया? एन्जॉय शब्द लिहूया आधी आणि त्याला एस फॉर्म लावूया. राईट, क्लिअर? सो बघा, या पद्धतीनं तुम्हाला हे सर्व शब्द जे आहेत ते करायचे आहेत. काहींना कदाचित प्रश्न पडला असेल की क्रियापद कसं बरं कळेल मला? तर मराठीमध्ये ज्या शब्दांच्या शेवटी ने हा शब्द येतो, खेळणे, उठणे, बसणे, पळणे, है ना, अगदी तपासणे, स्वयंपाक करणे, ह्या प्रत्येक शब्दाच्या मागे शेवटी ने हा शब्द लागतो. जिथे जिथे हे असे ने शब्द लागतात त्या तुमच्या ऍक्शन असतात, ते तुमचे क्रियापद असतात. त्याला फक्त प्रति इंग्रजी शब्द कोणता असतो तो शोधा, म्हणजे तुम्हाला आपोआप सगळे खूप सारे वर्ब मिळतील. त्याचबरोबर मी तुम्हाला PDF सुद्धा अवेलेबल करून देणार आहे. स्टडी मटेरियल आपला जो ग्रुप आहे स्पोकन इंग्लिश क्लासचा, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळणारच आहे. सर्व प्रकारचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळेल. अदर ज्यांना कोणी इंग्लिशचा आपला क्लास अजून जॉईन केलेला नाहीये, स्पीक इंग्लिश इन 21 डेज हा आपला कालच कोर्स सुरू झालेला आहे. तुम्ही जॉईन करू शकताय तो कोर्स. किंवा तुम्हाला जर तो जॉईन करायचा नसेल काही कारणाने, ऍक्च्युअल आपण त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओज पण देतो आहोत, त्यामुळे तुम्ही कोणीही जॉईन करू शकता. तो 21 दिवसामध्ये तुम्ही इंग्रजी बोलणार म्हणजे बोलणार. आणि बेसिक पासून आपण तो घेणार आहोत, कारण दिस कोर्स इज ओनली फॉर बिगिनर्स साठी आहे. तो आपण बेसिक पासून घेतोय आणि त्याचीच ही सायमल्टेनियस सिरीज आहे ज्याच्यामध्ये मी इंग्रजी बोलण्यासाठीचं ग्रामर त्यांना पण शिकवते आणि सर्वांना पण शिकवते आहे, सर्वांना हेल्प होईल म्हणून. तुम्हाला जर मटेरियल हवं असेल किंवा क्लास जॉईन करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही मला रात्री 8च्या नंतर कॉल करू शकता आणि तुम्हाला माहिती हवी असेल तर ती तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. सो बघा, हे अशा प्रकारे आपल्याला हे क्रियापद करायचे आहेत. तर तुम्ही म्हणाल मॅम किती क्रियापद आहेत, तुम्ही तर असंख्य म्हणताय. तर यस, आता बघा, हे जे सर्व क्रियापद आहेत ना, ह्याला अजून एक नाव आहे आणि ह्या क्रियापदांना म्हटलं जातं रेग्युलर वर्ब्स. का? कारण याच्यामधला हा सेकंड फॉर्म ईडी लागून होतो. याला एन्जॉयड मध्ये पण आपण हा ईडी लावलेला आहे. बघा, इथे ईडी दिसेल, इथे पण ईडी दिसेल, इथे ईडी, इथे ईडी. हे दोन फॉर्म असे आहेत की जे ईडी लागून होतात, त्यामुळे सेकंड आणि थर्ड फॉर्म पाठ करायची गरज नाहीये. चौथा फॉर्म तर काय, आपण पहिला शब्द घेतोय त्याला आयएनजी लावतोय. पाचव्या फॉर्मला पण आपण पहिला शब्द घेतोय त्याला यस लावतोय. एवढंच लक्षात ठेवायचंय. तर आता महत्त्वाची टिप की असंख्य क्रियापद आहेत पण रेग्युलर वर्ब जे आहेत म्हणजे हे असे ईडी लागून होणारे, तर हे वर्ब 90% वर्ब आहेत. म्हणजे 100% क्रियापदांपैकी 90% वर्ब जे आहेत ते
हे तुम्हाला या मेथडनी त्याचे 5ही फॉर्म ऑटोमॅटिक तयार करता येणार आहे. ओके, आता बघा तुम्ही याचे फॉर्म जे आहेत 5 ला 5 फॉर्म तुम्ही निश्चितच तयार करू शकता. बघा मी इथे टाकते. सो तुम्ही मला याचा 5 फॉर्म जे आहेत, ओके, वॉक आणि चेक याचे सर्व फॉर्म जे आहेत एक मी इथे टाकलेलाच आहे. आता हे सर्व याचे फॉर्म जे आहेत ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरायचे नाहीये. सो बघूया कुणाकुणाला हा फॉर्म कळालेला आहे. याचे 5 ला 5 फॉर्म टाकायचे. आता अशी असंख्य क्रियापद आहेत, 90% क्रियापद ज्याचा तुम्ही याच मेथडनी तुम्ही सर्व फॉर्म तयार करू शकताय. अदर मटेरियल, अदर वर्ब्स तुम्हाला ग्रुपमध्ये नक्की देईल, तेही तुम्ही नक्की करून पाहायचे आहे. ओके, सो आता हा जो वर्ब आहे हा झाला रेग्युलर वर्ब ज्याच्यामध्ये ईडी लागतो. परंतु माहितीये का असे पण काही क्रियापद आहेत की जे इररेग्युलर आहेत, ज्याला आपण म्हणतो अनियमित, इररेग्युलर वर्ब्स. नियमच नसतो याला कसा नियम आहे, ईडी लावा. पण हे जे दुसरे क्रियापद आहेत त्याला कुठलाही नियम नाहीय. मग ते कसे असतात, जसं की बघा गो, वेंट, गॉन. बघा फर्स्ट फॉर्म, सेकंड, थर्ड. गोइंग चौथा फॉर्म आणि गोज. या वर्बला इथं ईएस लावलेला आहे, इथं एस लावलेला आहे. ह्याचे काही नियम आहेत वेगळे, ते आपण नंतर स्टेप बाय स्टेप पुढच्या क्लासेस मध्ये बघूया. सो हा कोणता फॉर्म आहे आपला, ऑफकोर्स हे सगळे 5 फॉर्मच आहेत. V1, V2, V3, V4 आणि V5. ओके, सो याच प्रकारे आपल्याला आता इथं कसं आहे माहिती का, हे इरेग्युलर आहे, ह्याला काही नियम नाहीये. सो हे फक्त 10% आहे, त्यामुळे डोंट वरी. आणि हे तुम्हाला हळूहळू अभ्यासायचे आहे. एखादं नवीन क्रियापद दिसलं की ते जर इरेग्युलर असेल तर त्याचे असे 5 फॉर्म आपण पटकन नोंद करून घ्यायचे, आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे ते आणि पाहायचं, त्याला 1-2 वेळेस वाचायचं, लिहून काढायचं, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होते. अशा पद्धतीने हे 10%च आहेत, लक्षात घ्या, घाबरू नका, फक्त 10% आहे. आणि स्पोकन इंग्लिश मध्ये बोलत असताना तुम्हाला हळूहळू हे सर्व आम्ही सांगूतच. सो आता हे जसे झाले ना तशा प्रकारे तुम्हाला असे काही वर्ब माहिती आहेत. बघा जसं हे नेहमीचा आणखी एक वर्ब येतो कम, याचा सेकंड फॉर्म येतो केम. आता इथे कुठे पण रूल नाहीये, ईडी सारखा रूल नाहीये. हे सेकंड, थर्ड खूप वेगवेगळे आहेत, याला काहीच नियम नाही, याला पाठांतराला पण काहीच नाही. हे असंच पाठ करावं लागतं, असंच लक्षात ठेवावं लागतं. सो हे बघा हे पण 3 खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. ठीक आहे, सो आता सिंपली काय करायचं आहे तुम्हाला, तर हे प्रॅक्टिस करावे लागणार आहेत खालचे 10%. सो हळूहळू ते आपण आपल्या क्लासेस मध्ये नक्कीच त्याची सर्व प्रॅक्टिस करून घेऊया. आता तुम्ही मला सांगा की हे जसे सर्व क्रियापद माहिती आहेत, तर अजून काही क्रियापद आहेत जे मी तुम्हाला इथे देईल. बघा आता हे तुम्ही बघा तुम्हाला येतात का, नक्कीच येत असतील. राईट ह्या क्रियापदाचे जे फॉर्म आहेत 5ही फॉर्म मला तुम्ही लिहून दाखवायचे आहेत. ओके, काय फॉर्म होतात, बाकीचे 4 तुम्ही मला राईटचे लिहून दाखवायचे आहेत. कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर मला जरूर टाकायचं आहे. आता याच सर्वांमध्ये हे जसे रेग्युलर वर्ब आहे तसंच याच्यामध्ये अजून एक रेग्युलर वर्ब येतो बघा, आणि तो म्हणजे लाईक. अजून लाईक केलं नाही तुम्ही, नक्की लाईक करा, कारण तुमचा लाईक माझ्यासाठी खूप मॅटर करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल तर तुम्हाला पुन्हा जर तोच व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला लवकर भेटतो तो, त्यामुळे सुद्धा तुमचाही फायदा आहे. त्यामुळे लाईक नक्की करा, हाईप जरूर करा. लाईक नंतर हाईप बटन येतं तेही करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या सर्वांचे मटेरियल जे आहे ते स्टडी मटेरियल सुद्धा आम्ही तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे PDF तुम्हाला जर हवे असतील तर आमचे ग्रुप नक्की जॉईन करत राहा. आणि संपर्कासाठी आपल्याला तुम्हाला मी नंबर इथे दिलेलाच आहे. सो स्टुडंट्स, हे जे सर्व क्रियापद आहेत हे या पद्धतीने तुम्हाला हे क्रियापद जे आहेत ते तुम्हाला करून दाखवायचे आहेत. इरेग्युलर वर्ब मध्ये अशा पद्धतीचा एक क्रियापद असा आहे बघा, हे कट नावाचं क्रियापद किंवा अशासारखे अजून काही शब्द आहेत, याचे सगळे रूप सेम आहेत. ओके, पहिले 3 फॉर्म जे आहेत याचे सर्व सेम आहेत. पुन्हा थर्ड फॉर्म कटिंग आणि फोर्थ फॉर्म कट्स. सो असे हे क्रियापद आहेत की ज्याचे तिन्ही फॉर्म वेगळे असतात, त्याचे 3 फॉर्म सगळेच सेम असतात. असं खूप काही इरेग्युलॅरिटी आहे त्याच्यामध्ये.
सो ती आपल्याला हळूहळू 1 बाय 1 शिकत राहायची आहे. सो याचा PDF सुद्धा तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन आणि बाकीच्यांना जे ग्रुपमध्ये आहेत त्यांना आपल्या ह्या ग्रुपमध्ये मिळून जाईल. जे की ज्यांनी इंग्लिशचा क्लास लावलेला आहे त्याचा आपण एक स्पेशल ग्रुप केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही या पद्धतीने तुम्हाला हे मटेरियल मिळेल. किंवा तुम्हाला समजा तुम्ही क्लास करणार नसाल, तुम्हाला फक्त स्टडी मटेरियल हवं असेल तरी सुद्धा तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकताय. सो जरूर संपर्क करा आणि मग आपण त्याविषयी तुम्हाला सखोल माहिती दिली जाईल. सो बघा, आता हे वर्बचे सगळे रूप तुम्हाला कळालेले आहेत. याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पुढच्या भागात आपण शिकणार आहोत. वेट फॉर दॅट. आणि तो म्हणजे संपूर्ण इंग्रजी बोलण्याचा आत्मा आहे. इंग्रजीचा आत्मा आहे, इंग्रजी बोलण्याचा आत्मा आहे. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन दॅट पार्ट. तो पार्ट करायला विसरू नका. ऑफकोर्स गेस केला असेल तुम्ही. यस, तो पार्ट आहे टेन्स. पण इंग्रजी बोलण्यासाठी 12 टेन्स पाठ करायची बिलकुल गरज नाही. असे काही महत्त्वाचे टेन्सेस सांगणार आहे आणि अशा काही युक्ती सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये की तुम्ही पाहतच राहाल आणि टेन्स तुम्हाला अजिबातच हार्ड वाटणार नाही. मग इंग्रजी बोलायला शिकायचं असेल आणि टेन्सचा अभ्यास अवघड वाटत असेल तर पुढचा व्हिडिओ आमच्यासोबत नक्की जॉईन करा. आणि हो, तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल ना, नाहीतर पुढचा व्हिडिओ कसा पाहता येईल. सो चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.